हॅलो फ्रेंड्स अँड मोस्ट वेलकम मित्रांनो आज आपण सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ हा पाहणार आहोत मित्रांनो. जेव्हा आपण असं बोलतो की मी जाईल, मी येईल, मी उठेल, मी बसेल, मित्रांनो अशा प्रकारच्या वाक्यांना इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी आपण सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच साधा भविष्यकाळ या काळाचा वापर करून मित्रांनो ती वाक्य आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो. मित्रांनो या काळाची ओळख आहे जाईल, येईल, त्याच्यानंतर बोलेल. मित्रांनो या काळाचा फॉर्म्युला आहे मित्रांनो सब्जेक्ट प्लस शॅल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. मित्रांनो शॅल आणि विल यांना आपण हेल्पिंग वर्ब सुद्धा म्हणू शकतो मित्रांनो. जेव्हा सब्जेक्ट आय आणि वी असेल तेव्हा आपण शॅल या हेल्पिंग वर्बचा वापर करायचा मित्रांनो. आणि जेव्हा सब्जेक्ट यू, दे, ही, शी, इट असेल तेव्हा आपण विल या हेल्पिंग वर्बचा वापर करून ती वाक्य मित्रांनो आपण बोलू शकतो. मित्रांनो एक्झाम्पल नंबर 1 बघा मित्रांनो, तो आता येईल. मित्रांनो या तो साठी आपण इंग्लिशमध्ये ही वापरतो मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला शॅल किंवा विल या दोन्हीपैकी एक आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचे मित्रांनो. मित्रांनो ही, शी, इट, दे यांच्यासोबत आपण विल हे हेल्पिंग वर्ब घेतो मित्रांनो, म्हणून इथे आपण इथे विल घेणार मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला V1 म्हणजेच वर्बचा पहिला फॉर्म घ्यायचा आहे. मित्रांनो येणे याला इंग्लिशमध्ये कम म्हणतात आणि नाऊ जशास तसं मित्रांनो. मित्रांनो तो आता येईल याला आपण इंग्लिशमध्ये शी विल कम नाऊ असं म्हणू शकतो मित्रांनो. एक्झाम्पल नंबर 2 बघा मित्रांनो, तो लायब्ररीमध्ये जाईल. मित्रांनो तो साठी ही ॲज इट इज, विल ॲज इट इज, जाणे याला इंग्लिशमध्ये गो म्हणतात मित्रांनो. ही विल गो टू द लायब्ररी. मित्रांनो तो लायब्ररीमध्ये जाईल याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो ही विल गो टू द लायब्ररी. एक्झाम्पल नंबर 3 बघा मित्रांनो, मी रूम स्वच्छ करेल. या मी साठी आपण आय घेणार मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे शॅल या हेल्पिंग वर्बचा वापर करायचा मित्रांनो, कारण की आपल्याला आय आणि वी या सब्जेक्ट सोबत शॅल या हेल्पिंग वर्बचा वापर करायचा मित्रांनो. आय शॅल. त्याच्यानंतर स्वच्छ करणे याला क्लीन म्हणतात मित्रांनो. आय शॅल क्लीन द रूम. मित्रांनो मी रूम स्वच्छ करेल याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो आय शॅल क्लीन द रूम. मित्रांनो आता आपण सिंपल फ्युचर टेन्सची निगेटिव्ह म्हणजेच नकारात्मक वाक्य कशी बोलायची ते पाहणार आहेत मित्रांनो. मित्रांनो नकारात्मक वाक्य यांची ओळख कशी आहे मित्रांनो, त्याची ओळख आहे मी जाणार नाही, मी बसणार नाही, मी उठणार नाही. अशा प्रकारचे वाक्य मित्रांनो जेव्हा आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायची तेव्हा आपण सिंपल फ्युचर टेन्सच्या निगेटिव्ह स्ट्रक्चरचा वापर करून ती वाक्य मित्रांनो आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो. मित्रांनो याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस शॅल ऑब्लिक विल प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. मित्रांनो शॅल आणि विल हे कधी वापरायचे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलंच आहे मित्रांनो. एक्झाम्पल नंबर 1 बघा मित्रांनो, मी जाणार नाही. मित्रांनो या मी साठी मी इथे आय घेणार मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो आपण याच्यासोबत शॅल या हेल्पिंग वर्बचा वापर करणार मित्रांनो. नॉट ॲज इट इज, जाणे याला इंग्लिशमध्ये गो म्हणतात मित्रांनो. मित्रांनो मी जाणार नाही याचं ट्रान्सलेशन झालं मित्रांनो आय शॅल नॉट गो. एक्झाम्पल नंबर 2 बघा मित्रांनो, तो बोलणार नाही. या तो साठी मित्रांनो आपण घेणार ही. त्याच्यानंतर विल या हेल्पिंग वर्बचा वापर करणार मित्रांनो आपण इथे. नॉट ॲज इट इज, बोलणे याला इंग्लिशमध्ये स्पीक म्हणतात मित्रांनो. मित्रांनो तो बोलणार नाही याचं ट्रान्सलेशन झालं मित्रांनो ही विल नॉट स्पीक. मित्रांनो आता आपण सिंपल फ्युचर टेन्सचे इंटरॉगेटिव्ह म्हणजेच मित्रांनो प्रश्नार्थक वाक्य कशी बोलायची ते पाहणार आहे मित्रांनो. जेव्हा आपल्याला असं म्हणायचं की मी जाऊ का, मी येऊ का, अशा प्रकारच्या वाक्यांना मित्रांनो आपण इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी सिंपल फ्युचर टेन्सच्या इंटरॉगेटिव्ह स्ट्रक्चरचा वापर करून ती वाक्य मित्रांनो आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो. मित्रांनो याचा फॉर्म्युला आहे शॅल ऑब्लिक विल प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क मित्रांनो. एक्झाम्पल नंबर 1 बघा मित्रांनो, मी जाऊ का. मित्रांनो शॅल ऑब्लिक विल यापैकी आपल्याला एक हेल्पिंग वर्ब अगोदर घ्यायचा आहे मित्रांनो. मित्रांनो मी अगोदर सांगितले की आय आणि वी सोबत आपल्याला
शाल या हेल्पिंग वर्बचा वापर करायचा आहे मित्रांनो. सो मित्रांनो आय म्हणजेच मी. सो मित्रांनो इथे आपल्याला शाल या हेल्पिंग वर्बचा वापर करावा लागेल मित्रांनो. मी साठी आपण आय याचा वापर करणार मित्रांनो, शाल आय. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला V1 घ्यायचा आहे. जाणे याला इंग्लिशमध्ये गो म्हणतात मित्रांनो. सो मित्रांनो मी जाऊ का याचं ट्रान्सलेशन झालं मित्रांनो शाल आय गो. एक्झाम्पल नंबर 2 बघा मित्रांनो, ती येईल का. सो मित्रांनो या ती आपण इथे शी घेणार मित्रांनो, शी. आणि त्याच्यानंतर मित्रांनो शाल ऑब्लिक विल यापैकी आपल्याला एक हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे. तर मित्रांनो या शीमुळे आपल्याला इथे विल या हेल्पिंग वर्बचा वापर करावा लागेल मित्रांनो, शी. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला V1 घ्यायचं आहे. येणे याला इंग्लिशमध्ये कम म्हणतात मित्रांनो. सो मित्रांनो ती येईल का या वाक्याचं ट्रान्सलेशन झालं मित्रांनो विल शी कम. गाइज, इफ you like the video, please do like, share and subscribe to our YouTube channel. Thank you so much for